पालघर गुजरात सीमा विवाद फिर गरमाया। वेवजी गांव में तनाव। मनसे की आक्रामक एंट्री पालघर महाराष्ट्र गुजरात सीमा को लेकर वर्षों से लंबित विवाद एक बार फिर सुर्खियों में आ गया है। पालघर जिले के तलासरी तालुका अंतर्गत वेवजी गांव परिसर में सीमा विवाद दोबारा उभरने से इलाके में तनाव का माहौल बन गया है। इस मुद्दे में अब महाराष्ट्र नव निर्माण सेना मनसे की खुली और आक्रामक भूमिका सामने आने से स्थिति और अधिक संवेदनशील होती नजर आ रही है। बीते 10 दिसंबर को महाराष्ट्र और गुजरात सरकारों की ओर से सीमा विवाद के समाधान के लिए संयुक्त सीमा माप जॉइंट सर्वे की प्रक्रिया शुरू की गई थी, जिससे सीमा निर्धारण को लेकर सकारात्मक संकेत मिले थे। हालांकि स्थानीय ग्रामीणों द्वारा गुजरात की ओर से महाराष्ट्र की सीमा में घुसपैठ और अतिक्रमण के आरोप लगाए जाने के बाद यह प्रक्रिया फिलहाल स्थगित कर दी गई है। ग्रामीणों का आरोप है कि गुजरात राज्य की ओर से महाराष्ट्र की सीमा में लगभग 800 मीटर से लेकर 1 किलोमीटर तक अतिक्रमण किया गया है। उनका कहना है कि सीमा स्पष्ट न होने का फायदा उठाकर गुजरात प्रशासन धीरे धीरे महाराष्ट्र की जमीन पर कब्जा कर रहा है, जिससे स्थानीय नागरिकों में रोष बढ़ता जा रहा है। इसी पृष्ठभूमि में सोमवार को महाराष्ट्र नव निर्माण सेना के पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने वेवजी गांव का दौरा कर स्थिति का प्रत्यक्ष जायजा लिया। ग्रामीणों से बातचीत के दौरान उन्होंने 2 टूक शब्दों में कहा कि महाराष्ट्र की 1 इंच जमीन भी गुजरात को नहीं दी जाएगी। अविनाश जाधव ने गुजरात पुलिस द्वारा स्थानीय नागरिकों पर की जा रही कथित कार्रवाई की कड़ी निंदा करते हुए कहा कि यदि महाराष्ट्र सरकार ने इस सीमा विवाद को तत्काल और ठोस तरीके से हल नहीं किया तो मनसे की ओर से तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। उन्होंने प्रशासन से जल्द संयुक्त सर्वे पुनः शुरू कर स्पष्ट सीमा निर्धारण की मांग की। फिलहाल वेवजी गांव और आसपास के इलाकों में स्थिति तनावपूर्ण बनी हुई है और प्रशासन हालात पर नजर बनाए। हद्दचा वाद जो आहे तो अद्यापही आहे। या संदर्भात आता मनसेने उडी घेत या ठिकाणी आपण पाहणी करत आहोत। काय सांगायचं? मला असं वाटतं की इथल्या स्थानिक जे ग्रामपंचायत आहे त्यातले उपसरपंच असतील, इथले ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांच्याशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला त्यांचं मत आहे, त्यांचा जन्म इथला आहे, बरोबर. ते म्हटले 20 वर्षापूर्वी आमची बॉर्डर इथलं 1 किलोमीटर अलीकडे होती, बरोबर आहे. आता असती ती बॉर्डर आमच्या गावाच्या पुढे निघून गेली. पूर्वी यांच्या गावाच्या सातबाऱ्यावर, म्हणजे आता इथला जर या गावचा सातबारा बघाल तर सातबारात महाराष्ट्र दाखवतोय आणि नकाशात गायब झालेला आहे. तर याचा अर्थ कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राचा जो नकाशा आहे त्याच्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या घालवण्याचा प्रयत्न त्या सरकारकडनं होत आहे आणि याचा विरोध आम्ही करणार. हा विषय झाला. इथे बाजूला झाई गाव असतील, ह्या सगळ्याच बॉर्डरच्या गावांमध्ये हा वाद आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आणि मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाचं जसं दोन्हीकडे सरकार आलं तेव्हापासून हा बॉर्डरचा जो वाद आहे तो बऱ्यापैकी वाढताना दिसतोय. गुजरातची लोक म्हणजे गुजरात सरकार ही आपली बॉर्डर महाराष्ट्रात 1-1, 1.5 किलोमीटरने आतमध्ये करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे खरं तर हे चीन आणि भारत असा काही वाद नजीकच्या काळात होतोय की काय असा प्रश्न आता या बॉर्डरवर व्हायला लागलेला आहे. इथली जी स्थानिक लोक आहेत म्हणजे ग्रामपंचायतीची जी वेगळीच अडचण आहे की यांना ग्रामपंचायत जरी महाराष्ट्राच्या ताब्यात असेल तरी इथे परवानगी देते गुजरात. म्हणजे गुजरातकडनं परवानग्या घेऊन इमारती बांधल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचं महत्व संपलेलं आहे. काही वादामुळे काही रस्ते होत नाहीत. तर या सगळ्या वादांवर गुजरातमध्ये पण भाजपाचं सरकार आहे, महाराष्ट्रात पण भाजपाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हा वाद सोडवला पाहिजे. इथल्या स्थानिक गाववाल्यांची बोललं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की नक्की बॉर्डरचा काय विषय आहे. जर ते म्हणतात की इथनं बॉर्डर 700 मीटर बाहेर होती तर ती 700 मीटर 10 वर्षात आत आली कशी. तिथून फूडपर्यंत म्हणजे तुम्ही जर फूडपर्यंत गेलं तर आता गुजरात लाईट लावायला लागलेली आहे. एवढी हिंमत त्यांच्यात आली कुठून. तर या सगळ्यांवर प्रश्न विचारायचं काम जे तहसीलदारांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे ते न केल्यामुळे गुजरातची घुसखोरी या महाराष्ट्रात होते असं आम्हाला आमचं मत आहे. मनसेची काय भूमिका असणार आहे? बघा तुम्हाला मी एक सांगतो, यांनी किती काय केलं तरी यांना आतून बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. आमची 1 इंच पण जमीन जर कोणी हुसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या रागाला सामोरे जावं लागेल, एवढं नक्की. राज्य सरकारने एवढाच पुढाकार घेतला पाहिजे की महाराष्ट्र आणि गुजरातची जी बॉर्डरची हद्द आहे ती निश्चित केली पाहिजे. कारण की गुजरातवाल्यांनी 1-1 किलोमीटर घुसखोरी केलेली आहे आणि जे
बिल्डिंग्स वगैरे कामं वगैरे चालू आहेत ते सर्व बंद केले पाहिजे. त्याचा पाठपुरावा आपल्याकडून सुरू आहे. हो, याच्या पाठपुरावा अगोदर माझे वडील असताना पाठपुरावा सर्व केलेले आहेत अशोक मंदोडी यांनी. जी उपसरपंच आहोत. तर सीमावाद असा आहे की आम्ही जवळजवळ लहानपासून बघतोय की ही जागा महाराष्ट्राची होती. आता सध्या गुजरातवाले काम करतात. सध्या रस्ता बघा ना, हा रस्ता पण कोणी महाराष्ट्रवाला पण नाही बनवला आणि गुजरात पण नाही बनवला सध्या सीमावादामुळे. तर आम्हाला पण एवढी त्रास आहे ना सध्या. ही इमारत पण आता सध्या गुजरातवालेच बनवत आहे 5 मीटरच्या आतमध्ये. पहिले आधी हा महाराष्ट्रवालाच कब्जा होता. काही करण्यासाठी काय मागणी आहे आपली ग्रामपंचायत? आता सध्या जोपर्यंत सीमा फिक्स नाही होत तोपर्यंत स्थगित ठेवायला पाहिजे दोन्ही राज्यांना बॉर्डरच्या विषयी. मोजणी आलेली ती का स्थगित करतात? ते काल आले होते. गुजरातचे पण तहसील आले होते आणि महाराष्ट्राचे पण तहसील आले होते. ते काही करण्यासाठी काय हे झालं तर आम्हाला पण त्यांनी काय नाही कळवलं की कोणत्यामुळे स्थगिती झाली.